नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले उपवासाचे मेदूवडे आणि त्यासोबत खाल्ली जाणारी चटपटीत अशी उपवासाची चटणीची रेसिपी। तर बनवायला अगदी सोपे आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम लागतात। तेच उपवासाचे पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर असे थोडेसे वेगळे उपवासाचे मेदूवडे तुम्ही देखील नक्की करून बघा। तर चला तर मग मंडळी, आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी वरईचं तांदूळ घेतले, तुम्ही याला भगरसुद्धा म्हणू शकता। तर आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत। तर त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला साबुदाणा देखील घ्यायचा आहे आणि आता हे दोन्ही आपण अगदी बारीकसर असं मिक्सरला वाटण करून घेणार आहोत। जसं भाकरीचं पीठ असतं अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, मी वरई आणि साबुदाणा अगदी बारीक असं मिक्सरला बारीक करून घेतले। तर हे पीठ मी एका दुसऱ्या पसरट भांड्यामध्ये काढून घेतले। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 ते 3 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा जिरा, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर। जिरे आणि कोथिंबीर जर तुम्ही उपवासामध्ये खात असाल तरच घाला, नाही घातलं तरीही चालेल। त्याचबरोबर 2 ते 3 चमचे थोडंसं आंबटसर इथे आपल्याला दही घ्यायचं आहे। दही घातल्यामुळे आपले जे मेदूवडे आहेत ते आतून एकदम सॉफ्ट होतात आणि बाहेरून एकदम क्रिस्पी बनतात। त्याचबरोबर 1-2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे आपल्याला इथे अशा प्रकारे किसून घालायचे आहेत। तर इथे मी दोन्ही बटाटे किसून घेतलेत। तर आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण दही आणि बटाटा वापरला आहे, त्यामुळे त्याचं मॉइश्चर यामध्ये उतरतं आणि जास्त पाण्याची आवश्यकता लागत नाही। तर इथे आपल्याला गोळा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ देखील नाही करायचा। जर जास्त घट्ट झालं तर आपले जे वडे आहेत ते बाहेरून जास्त कडक होतात आणि जर पातळ केलं तर तेलामध्ये जेव्हा आपण वडे सोडतो तेव्हा ते तेलामध्ये तुटण्याची शक्यता असते। तर इथे आपलं पीठ मळून तयार आहे। हे आपण एक 5 मिनिटं असंच भिजण्यासाठी ठेवून देऊया, तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया। तर उपवासाची चटपटीत चटणी तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे सुक्या खोबऱ्याचे काप, त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, चवीपुरतं मीठ घालायचं, त्याचबरोबर अर्धा चमचा साखर आणि कोथिंबीर खात असाल तर थोडीशी कोथिंबीर देखील घालायची आणि 1-2 चमचे आपल्याला दही इथे घालायचं आहे। दह्यामुळे अगदी चटपटी चटणी आपली तयार होते। तर आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं, कारण ही जी चटणी आहे ती थोडीशी आपण पातळसरच करणार आहोत। तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। तयार करून घेतलेली चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेतले। आता चटणीची चव दुप्पट होण्यासाठी इथे आपण एक तडका देऊया। तर तडक्यासाठी इथे मी एका तडका पॅनमध्ये 1 चमचाभर तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतले। तर या गरम तुपामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे घालायचे। जिरे चांगले फुलले की ही कडकडीत फोडणी आपण तयार करून घेतलेल्या चटणीवरती घालू। तर इथे आपले ही उपवासाची चटपटी चटणी तयार आहे। तर इकडे आपलं पीठ देखील चांगलं भिजलं गेलं आहे। जास्त जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा हात लावून हे आणखीन थोडंसं मळून घ्या। तर आता आपण याचे वडे तयार करून घेऊ। तर जेवढ्या आकाराचा तुम्हाला वडा हवा आहे तेवढ्या आकाराचा इथं गोळा घ्यायचा आणि हातावरती अशा प्रकारे थापून आपल्याला याचा वडा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे मी मध्यभागी अशा प्रकारे बोटाने होल करून घेते, जेणेकरून आपला जो मेदूवडा आहे तो दिसायला छान दिसतो। तर इथे आपला हा एक मेदूवडा बनवून तयार आहे। तर याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे मेदूवडे तयार करून घेऊया। तर हे मेदूवडे बनवायला जेवढे सोपे आहेत तेवढेच खायला देखील अप्रतिम लागतात, वरून अगदी क्रिस्पी होतात। तर इथे बघा, मी सगळे मेदूवडे तयार करून घेतलेत। आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत। तर त्यासाठी इकडे मी लो मिडियम गॅसवरती तेल चांगलं गरम करून घेतले। तर आता यामध्ये आपण एक एक करून हे मेदूवडे सोडूया।
तेलामध्ये एकदम जास्त सगळे वडे नाही सोडायचे, नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मेदू वडे तुटण्याची शक्यता असते। तर सुरुवातीला लगेच आपण इथे याला टच नाही करायचं। तर इथे बघा हलकेसे बुडबुडे कमी झाले की आपण हे पलटून घेऊया। तर खालून थोडेसे हलकासा सोनेरी रंग आला गेला याला। तर आता आपण चांगले बदामी रंगावरती हे तळून घेणार आहोत। तर इथे बघा आपले जे वडे आहेत चांगले तांबूस रंगावरती तळून झालेत आणि मस्त असे हे फुलले गेले। तर आता आपण हे बाजूला काढून घेऊ आणि याच पद्धतीने बाकीचे जे वडे आहेत ते देखील तळून घेऊया। तर याआधीही मी तुम्हाला भरपूर अशा उपवासाच्या रेसिपीज दाखवल्यात, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर इथे बघा बघता बघता आपला दुसरा घाना देखील तळून झाला आहे। तर आता आपण हे चटणीसोबत सर्व करूया। तर इथे आपले मस्त गरमागरम असे मेदूवडे तयार आहेत। वरून बघा अगदी कुरकुरीत हे मेदूवडे आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट। तर आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।